नमस्कार, मी प्रीती. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. भीमटेकडी येथे 26 फेब्रुवारीपासून 2 मार्चपर्यंत पहिली जागतिक बौद्ध धम्म परिषद आयोजित केली जाणार आहे. या परिषदेचा उद्देश गौतम बुद्धांनी जगाला दिलेली शांती, समता आणि बंधुतेची शिकवण समाजात रुजवणं असून पंचशील त्रिशरण आणि 22 प्रतिज्ञांची जाण नागरिकांमध्ये वाढवणं हा आहे. परिषदेच्या 5 दिवसांमध्ये जगभरातील 30 देशांचे विद्वान आणि भिक्खू संघ हजर राहणार आहेत. ही परिषद भीमटेकडी येथील भारतीय विनय अलंकार धम्मज्ञान प्रशिक्षण केंद्र यांच्या वतीने आयोजित केली जाते. परिषदेसाठी प्रचार करताना केंद्रांच्या प्रमुख प्राध्यापक भिक्खूंनी धम्मदर्शना महाथेरो यांनी 36 जिल्ह्यांमधील 358 गावांमध्ये जाऊन लोकांशी संवाद साधला आहे. परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यात 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता धम्म ध्वजारोहण केलं जाईल आणि त्यानंतर परिषद सुरू होईल. 5 दिवस ही परिषद सकाळी 10 ते दुपारी 6 वाजेपर्यंत पार पडेल, तर सायंकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत सांस्कृतिक कार्यक्रमांचं सादरीकरण केलं जाईल. धम्म परिषद समितीचे पदाधिकारी डॉक्टर अरविंद गायकवाड आणि अनिल कुमार बस्ती हे देखील या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत. भीमटेकडी येथील या परिसरामध्ये ज्यांचं अनेक वर्षापासून वास्तव्य आहे अशा वंदनीय आर्यजी माताजी धम्मदर्शना महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली आज छत्रपती संभाजीनगर तथा औरंगाबाद येथे जागतिक धम्म परिषदेचं आयोजन केलेलं आहे आणि ते 26 फेब्रुवारी ते 2 मार्च पर्यंत या परिसरामध्ये संपन्न होतात. बाबासाहेबांना अनुसरून प्रबुद्ध भारत निर्मितीचे जे काही त्यांचं स्वप्न होतं, म्हणजे या देशातला प्रत्येक नागरिक जो विवेकाने निर्णय घेतो, सत्य आणि असत्याचा फरक जो जाणतो आणि ज्याच्यामध्ये नैतिकता अतिशय उच्च पातळीवर निर्माण होईल, अशी समाजाची नैतिक विकास जो होईल, तर तो विकास जसा जसा पुढे वृद्धिगत होत जाईल तसा तसा संविधानिक नीतिमत्ता निर्माण होण्यासाठी त्याचा उपयोग होईल. आणि हा जो समाज प्रबुद्ध भारत म्हणून जेव्हा पुढे येईल, तर तो मला असं वाटतं की बुद्धाच्या धम्माला अनुसरेल आणि हा जो देश बुद्ध धम्माचा देश आहे म्हणून जगभर ओळखला जातो, तर त्याचाच एक पुढचा टप्पा किंवा एक अतिशय प्रगतीपर पाऊल म्हणून ही वेगळी आगळीवेगळी ही धम्म परिषद येथे संपन्न होत आहे. या परिषदेला जो काही सेंट्रल थीम आहे, तर ती युवकांचा सहभाग, प्रबुद्ध भारत निर्मितीमध्ये युवकांचा सहभाग ही ह्या धम्म परिषदेची सेंट्रल थीम आहे. आणि युवक आणि युवती मोठ्या प्रमाणात यामध्ये सहभागी होऊन ते कार्य पुढे न्यावं अशी त्या खरं तर तुम्हाला माहित आहे, जगामध्ये संपूर्ण आता सध्या जे काही आंतरराष्ट्रीय पातळीवर युद्धाचं सावट आणि वेगवेगळ्या देशांमध्ये एक काही असंतोष आहे, तर त्या सर्व असंतोषाला मार्गदर्शन करणार आणि युद्ध नको बुद्ध हवा हे जे बेसिक प्रिन्सिपल आहे, मला असं वाटतं की ते आता फार गरजेचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून वंदनीय माताजी आमचे सर्व कोर कमिटीचे सर्व सदस्य आहे आणि अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सर्वजण यासाठी मागच्या 3 महिन्यापासून परिश्रम घेत आहेत. प्रियजनो, 1954च्या नंतर ही जागतिक परिषद भारतामध्ये अर्थात छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद या ठिकाणी आपण लेणी परिसरात भीमटेकडी या ठिकाणी आपण घेतो. ही परिषद दिनांक 26, 27, 28 फेब्रुवारी व 1 आणि 2 मार्च अशी 5 दिवसाची आहे. या 5 दिवसाच्या धम्म परिषदेमध्ये जवळपास 30 देशातून बौद्ध भिक्खू आणि भिक्खूनी येत आहेत. म्यानमारचे आणि जपानचे अरंत भिक्खू आपल्या या परिषदेला उद्घाटक म्हणून लाभलेले आहेत. त्याचबरोबर या परिषदेला या महाराष्ट्रामधील आपल्या औरंगाबाद शहरातील पालकमंत्री आहेत, मग आमदार असतील, खासदार असतील, राजकीय, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, वैद्यकीय संपूर्ण स्तरातील उपासक उपासिका या जागतिक परिषदेमध्ये इन्व्हॉल्व आहेत. सर्वजण आपापल्या परीने काम करत आहेत. त्याही पलीकडे या औरंगाबाद शहरामध्ये नव्हे तर महाराष्ट्रातील तळागाळातील समाजसुद्धा आपल्या या परिषदेला सहभागी आहे. प्रियजनो, ही परिषद घेण्याचा उद्देश असा आहे
की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 साली बौद्ध धर्माची दीक्षा देऊन आम्ही धर्मांतर बौद्ध झालो आणि बौद्ध झाल्यानंतर एक मोठी क्रांती झाली, वैचारिक क्रांती झाली, शैक्षणिक क्रांती झाली आणि धार्मिक क्रांती झाली. त्यानंतर आम्ही बौद्ध धर्माचा पैलू म्हणजे बौद्ध धर्माची शाल आमच्या अंगावर घेतली आणि आमची प्रगती झाली. परंतु गंमत अशी झाली की 70 वर्षे पूर्ण झालीत. आता मात्र आमच्या समाजामध्ये बंगला, माडी, गाडी आणि घोडं सर्व आलं. मला असं वाटतं की बौद्ध धर्माचा विसर पडत आहे. जवळपास 358 तालुके आणि 36 जिल्ह्यामध्ये प्रचार करत असताना फार दुर्मिळ अनुभव आले आणि त्या अनुभवातून तब्बल 1 वर्षापासून हा प्रचार आणि प्रसार करत आहोत. या प्रचारामधून एकच लक्षात आलं की समाजाला धम्माची गरज आहे. समाज धम्माकडे वळला पाहिजे. जर आता नाही तर कधीच नाही. या जागतिक परिषदेचा हा सम्यक उद्देश आहे की आपल्याला तळागाळाच्या समाजापर्यंत बुद्ध धर्माचा प्रचार व्हावा आणि या जागतिक परिषदेमध्ये अगदी 5 दिवस आलेल्या सर्व उपासकांचं आम्ही शब्दसुमनाने वेलकम निश्चितच करणार. परंतु त्यांना मात्र भगवान बुद्धाच्या धम्माची, बाबासाहेबांच्या विचाराची मोठी शिदोरी या ठिकाणी बांधून घेऊन जातील अशी आशा निश्चित आमच्या कोर कमिटीची आहेत, आमच्या पदाधिकाऱ्यांच्या आहेत, आपल्या तमाम समाजाचे आहेत. निश्चितच या परिषदेमध्ये आपल्याला फार मोठा आउटपुट, फार मोठा लाभ, म्हणजे आउटपुट म्हणजे पैसा आउटपुट नाही येणार, तर लाभ मात्र निश्चित येणार. धम्माची प्रेरणा मात्र निश्चित येणार, त्याला धम्माची जोड मात्र निश्चित येणार. आणि निश्चितच मी महाराष्ट्रातल्या तमाम बौद्ध उपासक उपासिकांना आव्हान करतोय की आपण सर्वांनी मात्र आपल्या कुटुंबासहित, एका सासूने यायचं नाही, पतीने यायचं नाही, तर सुनीला घेऊन यायचं आहे, नातवाला घेऊन यायचं आहे, पत्रुंडाला घेऊन यायचं आहे आणि आपल्या शेजारला आणि पाजारल्याला घेऊन यायचं आहे. या जागतिक परिषदेला येताना या ठिकाणी तुमची राहण्याची, भोजनाची आणि धम्मज्ञान ऐकण्याची संधी मात्र या लोकदानातून आपण करत आहोत. निश्चितच आपण या जागतिक परिषदेचा आस्वाद घ्यावा. या जागतिक परिषदेमध्ये मात्र सहभागी व्हावं अशीच आपल्या सर्वांना मंगलकामना घेतो. इथे धम्मकालीन मंत्रोच्चारांचं म्हणजे चॅन्टिंगचं आज उद्घाटन झालं आणि अतिशय सुंदर अशा पद्धतीने या संपूर्ण परिसरामधलं अतिशय वातावरण बदलून टाकेल असा हा सगळा चॅन्टिंगचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू झालेलाच आहे. अनेक लोक येऊन भेटी देत आहेत, अनेक लोक येऊन दान देत आहेत. काही लोकांना आम्ही आव्हानही करतो आहोत, कारण हा एवढा मोठा भव्य कार्यक्रम आहे की रोज साधारणपणे 40-50 हजार लोक या ठिकाणी येतील. त्यांच्या राहण्याची, त्यांच्या खाण्यापिण्याची, त्यांच्या वाहनांच्या पार्किंगची सुद्धा व्यवस्था या ठिकाणी आम्ही व्यवस्थितरित्या करण्याचा प्रयत्न करतो आहोत. अनेक लोक, दानशूर लोक पुढे येत आहेत, दानातनं या जागतिक धम्म परिषदेला हातभार लावत आहेत. पुन्हा पुन्हा मी आवाहन करतोय की ज्यांना कोणाला या धम्म परिषदेसाठी अगदी मनापासून दान करायचं असेल, अगदी पुढचे 2-4 दिवस आहेत आणि धम्म परिषद चालू असताना सुद्धा ह्या दानाचा स्वीकार केला जाईल. आणि म्हणून आम्ही आवाहन करतो आहोत की ज्यांना या कार्यामध्ये सहभाग नोंदवायचा आहे, अशा या अतिशय धम्मिक कार्यासाठी त्यांना पुढे यायचं आहे, त्यांनी अवश्य यावं. कारण या ठिकाणी स्वयंस्फूर्तीने अनेक स्वयंसेवक आलेले आहेत आणि काही महाविद्यालयीन विद्यार्थी स्वतः सुमोटो ते इथे येत आहेत आणि या कार्यामध्ये सहभाग नोंदवत आहेत आणि त्यांचं प्रतिनिधित्व आमचे प्रकाशजी इंगळे करत आहेत. या सगळ्या विद्यार्थ्यांना स्वयंस्फूर्तीने स्वयंसेवक म्हणून इथे या प्रांगणामध्ये कुठल्याही प्रकारचा काही अडीअडसर निर्माण होऊ नये त्यासाठी हे सगळे विद्यार्थी एकत्र येत आहेत आणि धम्माच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्याच्याच हेतूने, म्हणजेच काय की हा जो परिसर आहे ही 5 दिवसांची धम्माच्या ज्ञानाची शिदोरी घेऊन इथे देशात विदेशातील लोक जे येणार आहेत ते निश्चितपणे आपल्याला एक धम्माचं ज्ञान देतील आणि त्या ज्ञानातनं लोकांच्या मनामध्ये एक नव्या प्रकारची जागृती होईल. नवीन धम्म त्यांना पुन्हा पुन्हा ऐकायला मिळेल. तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची. नवीन बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.